केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा कौतुकाची सृष्टी कौतुकाची सृष्टी कौतुकाची सृष्टी कौतुकेची केले कष्टी कौतुकेची केले कष्टी मोडे तरी भले खेळा मोडे तरी भले खेळ फाके फाकिल्या कोल्हाळ फाके फाकिल्या कोल्हाळ 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 फाके फाकिल्या कोल्हाळ मोडे तरी भले खेळ खेळ मोडे तरी भले खेळ सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेर. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेर. कौतुकाची सृष्टी कौतुकेची केले कष्टी. कौतुकाची सृष्टी कौतुकेची केले कष्टी. मोडे तरी भले खेळ. मोडे तरी भले खेळ फाके फाकिल्या कोल्हाळ. फाके फाकिल्या कोल्हाळ. मोडे मोडे तरी भले खेळ फाके फाकिल्या कोल्हाळ. जाणनियासाठी जाणनियासाठी भय सामावले पोटी. मोडे तरी भले खेळ फाके फाकिल्या कोल्हाळ. तुका म्हणे चेता तुका म्हणे चेता होणे ते तूची आयता. तुका म्हणे चेता होणे ते तूची आयता. मोडे तरी भले खेळ फाके फाकेल्या कोल्हाळ. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 864 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांनी एक दिव्य उपदेश केला आहे. अलौकिक गोष्ट सांगितली. कौतुकाचं प्रतिपादन केलं. उच्चतम अशा प्रकारचा सिद्धांत आपल्याला सांगितला. आणि एखाद्या आईनं एखाद्या बाळकाला एखादं संकट जाणून किंवा त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी थापटून किंवा हलवून जागं करावं, तसं साधकाला म्हणा, जगाला म्हणा किंवा मनाला म्हणा, जागं करण्याचा प्रयास केला. आश्चर्य आहे. आश्चर्य आहे. काय आश्चर्य आहे? विमान जसं उड्डाण करतं आणि उड्डाण करताना नवीन बसलेल्या माणसाला असं काहीतरी होतं. थोडंसं घाबरल्यासारखं होतं, थोडंसं आश्चर्य होतं, थोडंसं कुतूहल होतं, असं काहीतरी होतं. एकदम खाली एकदम उंच. त्याप्रमाणे काही काही अभंग त्याच विषयाचे समांतर विषयाचे आहेत आणि काही काही असे आहेत. यापूर्वीचा अभंग अगदी रसतळाचा अभंग आणि हा अगदी आभाळातला अभंग. बरं का? हा आभाळातला अभंग. ऐसा माजल्याचा गुण वगैरे 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 आपण पाहिलं काल. तेव्हा एकदम आपल्याला खालच्या स्तरातला विचार करता करता एकदम वरती अशा प्रकारचं न्यायचं अशी गोष्ट आहे. तर एक गंमत आहे. साधक असो, साधू असो, सिद्ध असो, ज्या वेळेला आपण आपल्या कल्याणाचा विचार करतो, शेवटच्या कल्याणाचा, श्रेष्ठ कल्याणाचा, त्याला मोक्ष म्हणता येईल, त्याला ईश्वर प्राप्ती म्हणता येईल, त्याला जन्ममरणा भाव रूप मुक्ती म्हणता येईल, अशा प्रकारचा विचार जेव्हा आपण गंभीरपणे करायला निघतो, माणसाचं दुर्दैव हे आहे हो की संपूर्ण परमात्म तत्व हातावरच्या आवळ्याप्रमाणे सहज हातात घेण्या इतकी ताकद असलेली बुद्धी भगवंताने आपल्याला दिली. त्याच्यातली ताकद आपल्याला ठाऊकच नाही. आपल्याला भगवंताने दिलेल्या बुद्धीची शेवटची कपॅसिटी किती आहे हे आपल्याला माहीत नाही, अशी गोष्ट आहे. शास्त्रज्ञानी त्याचा जर तपास राहिला तर त्यानं याच्यात कितीतरी हे असतात, जीन्स का काय म्हणतात त्याला, ते असतात, त्या काही अब्जात संख्या सांगितली. अब्जात संख्या सांगितली. कॉम्प्युटर असतो त्यात थोडी संख्या असते आणि माणसाला असं वाटतं की कॉम्प्युटर काय तुफान मेमरी आहे त्याच्यात, किती साठलं जातं, किती माहिती आहे त्याला, किती त्याला प्रोग्राम दिला जातो. माणसाच्या बुद्धीच्या 1000 पट काम कॉम्प्युटर करतो असं माणसाला भ्रमानं वाटतं. पण कॉम्प्युटर तयार कोणी केला? माणसानेच केला की. माणसाने केला.
ज्यानं तयार केला त्याने आपली बुद्धी तितकी विकसित केली. तुम्हाला मला वाटतं याला करता येतं, आपल्याला येईल ना, पण आपण प्रयास केला पाहिजे त्या पद्धतीनं, अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर आपण प्रयास करत नाही. तर त्या बुद्धीची कपॅसिटी, ही एक गाडी तयार झाली एका कंपनीची, या गाडीची तुफान पळण्याची कमाल मर्यादा काय आहे? 240 असते साधारण, तासाला 240 किलोमीटर. आणि माणूस 100ने चालवलं, 110ने चालवलं माणसाने, तर तुफान माणसातले घाबरतात की हे काय. म्हणजे जितकी कपॅसिटी तितकं चालवलं जात नाही, अशी गोष्ट आहे. मोठी बस तर 60, 40, 25 अशीच चालते. तेव्हा त्याची कमाल मर्यादा काय? त्याप्रमाणे बुद्धीची कमाल मर्यादा काय? बुद्धीची कमाल मर्यादा आहे की एकीकडे या सगळ्या सृष्टीचा आढावा घ्यायचा, एकीकडे स्वतःच्या अनंत जन्माचं बंधन तोडायचं, आणि एकीकडे कर्मबंधनामुळे, अनेक बंधनामुळे जो भगवान पारखा झाला आहे, सृष्टीमुळे, सृष्टी हा ज्याचा प्रतिबंध झाला, येता स्वरूपाचे या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जो, तर परमात्म्याच्या दर्शनाकरता पुढे असलेल्या सृष्टीचा पसारा आणि मागे असलेल्या कर्माचं बळ, ह्या दोन गोष्टी आडव्यात. या दोन गोष्टी बाजूला सारून परमात्म तत्व आपल्या हातात सहज घेण्या इतकी कपॅसिटी आपल्या बुद्धीची आहे. नक्कीच आहे, नक्कीच आहे. पण ती आपणच लॉक करून ठेवली, त्याला काय करावं? आणि आपण एक प्रपंचाचं एक वलय केलं. एक घर छोटंसं, असली तर गाडी, असले तर शेत किंवा व्यवसाय, हा बाहेरचा भाग, जवळचा भाग, एक बायको, 2 नाही तर 3 पोरं, अजून कोणी 1-2 माणसं असतील, 5 माणसं पोसण्याची जबाबदारी, 100 बाय 50 जास्तीत जास्त असले तर घर, त्याच्या आत 3.5 हाताचा देह, त्याच्यात सूक्ष्म असलेलं मन, आणि त्यातलं कशाला तरी माझं म्हणायचं आणि कशाला तरी मी म्हणायचं. इदम मम अहम, इतक्यातच त्या बुद्धीचा वापर माणसाने चालवला आहे. आणि हा चालवला असताना कधी कधी त्याची दृष्टी जेव्हा सृष्टीकडे जाते, दृष्टी त्याची जेव्हा सृष्टीकडे जाते, तेव्हा त्याला वाटतं बापरे काय प्रचंड पसरलं हे सगळं, प्रचंड पसरलं आहे. सृष्टी म्हणजे सृजन, निर्माण केलेलं, भगवंतानं सांगितलेलं, ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं, आपल्या भोवती पसरलेलं हे जग आहे. पृथ्वी केवढी आहे, जल समुद्राची व्याप्ती केवढी आहे, सूर्य तेजाची ताऱ्याच्या तेजाची व्याप्ती त्याच्यापेक्षा किती आहे, वायूची व्याप्ती किती आहे, आणि आकाश किती आहे. आकाशाचा शेवट कळतो, आकाश उंची या जिंके आवडे तयाते. ह्या सृष्टीचा मेळ लागत नाही. अथांग अफाट अशा प्रकारची सृष्टी आहे. पण ही सृष्टी कशाची आहे? भगवंताने रचली आहे आणि आपण त्यात वावरतो आहोत. तर आपल्या दृष्टीने या सृष्टीचं माप काय आहे, सृष्टीच्या बद्दल आपलं म्हणणं काय, भगवंताच्याकडून या सृष्टीचं माप काय, म्हणणं काय, या सृष्टीची व्याप्ती किती आहे. तर फक्त एक गोष्ट आहे, असं तोंडावर हात मारून घ्यायचा, बाप रे असं म्हणायचं आपण, दुसरं काहीच नाही. 10-10 वर्षे, 50-50 वर्षे शास्त्रज्ञ संशोधन करतात, एक विषय आपल्या पुढे आणून मांडतात की जे ऐकल्यावर विश्वास बसत नाही. आणि ते म्हणतात की आम्ही सांगितलेला ही जी तुम्हाला अथांग पृथ्वी दिसते ना, ते जयंत नारळीकर म्हणून प्रसिद्ध महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांची एकदा मुलाखत आली होती. त्यावेळेस ते म्हणले आपल्याला अथांग वाटणारी सृष्टी किंवा पृथ्वी ही
या संपूर्ण विश्वाच्या, या संपूर्ण ब्रह्मांडाच्या दृष्टीने किती आहे सांगू. तेव्हा त्यांनी सांगितलं की जे प्रचंड अशा प्रकारचं राजस्थानचं सहारा वाळवंट आहे ना, सहारा वाळवंटातल्या प्रचंड वाळूतला एक कण म्हणजे एवढी पृथ्वी आहे विश्वाच्या दृष्टीने. सांगा, आश्चर्य आहे का नाही? कौतुक आहे. इथून आजच्या अभंगाची सुरुवात आहे. कौतुकाची सृष्टी कौतुकेची केले कष्टी. तर एक शास्त्रज्ञ सांगतो की सहारा वाळवंटातल्या अनंत वालुका कणाच्या सापेक्ष असलेला एक वाळूचा कण जेवढा आहे तेवढं या विश्वाच्या दृष्टीने हे आहे. काय? ही सृष्टी आहे, म्हणजे ही पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणू आपण, ठीक आहे, पृथ्वी आहे, वाळूचा कण. आता ही पृथ्वी जर आपल्याला इतकी प्रचंड आहे की तिची पायी परिक्रमा केली तर आयुष्य पुरेल का? पुरणार नाही आयुष्य. मोठे मोठे प्रचंड असे 150-200 देश आता उपलब्ध आहे तिथे. बाकी काय? आणि समुद्र आहे, त्याच्या तळाला जमीन आहेच आहे. म्हणजे एक सृष्टी किंवा एक पृथ्वी आपल्याला दिसणारी जर वाळूच्या कणा एवढी आहे तर हे विश्व केवढं असेल? विश्व केवढं असेल? आणि विश्व जर तेवढं आहे तर निर्माण करणारं कसं असेल? ऐका, शास्त्रज्ञांनी हे सांगितलं. आणि असे जे ब्रह्मांड आहेत, असे ब्रह्मांड अनंत आहेत आणि एकेका रोमावर आहेत ज्याच्या, तो केवढा असेल? याचं वर्णन करताना आश्चर्याची परिसीमा महाराज सांगतात. तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणुही दशा न धरी, तो भावाची सरोभरी नव्हेची काही. भगवंत जो म्हणतात ना, शास्त्रात वर्णन केलेली त्याची व्याप्ती, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तो भगवंतू, तो भगवंत एवढा आहे की त्याच्या पुढे विश्व परमाणू एवढंही नाही. वाळूचा कण ही पृथ्वी म्हणजे या विश्वाचा वाळूच्या कणा एवढा आहे. सहारा वाळवंटातले हे जे सांगितलं शास्त्रज्ञांनी, त्या कणाचं, वाळूच्या कणाचं विभाजन केलं जातं. पण ज्याचं विभाजन केलंच जात नाही त्याला परमाणू म्हणतात, अशी विज्ञानशास्त्राची किंबहुना अशी सायन्सची व्याख्या आहे, परिभाषा आहे. इतकं लहान. म्हणजे जे विश्व शास्त्रज्ञ सहारा वाळवंटाचं सारखं म्हणतात, पृथ्वी कण या सापेक्षत्वानं, त्या विश्वाला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्या देवाच्या मोठेपणापुढे हे विश्व परमाणू एवढं सुद्धा नाही, परमाणू दशाही न धरी. तो देव केवढा असेल? देव केवढा असेल? आणि तो देव पराप्त करून घेण्याची योग्यता या मनुष्य देहाच्या बुद्धीत आहे. पण मनुष्य मूर्खपणानं ती बुद्धी कशाकरता वापरतोय आणि किती वापरतोय याचा थोडा विचार करा. आणि हे पाहताना हे आश्चर्य आहे की नाही? सृष्टीला आपण जे पाहतो ते आश्चर्य आहे, आश्चर्य, कौतुक आहे. कौतुक शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कौतुक शब्दाचा मौज हा अर्थ आहे. कौतुक शब्दाचा एक मौज अर्थ आहे. मजे ना, उगा सहज, आपलं सहज गेलो होतो कौतुकानं. कौतुक शब्दाचा एक अर्थ हौस आहे. मला त्याचं फारच कौतुक वाटतंय, मला ते बघावं वाटतंय, मला ते करावं वाटतंय, हौस आहे. कौतुक शब्दाचा अर्थ आश्चर्य. अरे बाप रे, काय कौतुकाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे, आश्चर्य एक प्रकारचं. कळिकाळ कौतूहळ कळानिधी गुरूंचं वर्णन केलेलं आहे. कळिकाळाचं कौतूहल गिळून टाकणारा कलानिधी सद्गुरू आहेत. तर कळिकाळ हे कौतुक आहे, आश्चर्य आहे. त्याच्यापुढं सगळे नतमस्तक होतात. कसा काळ आला, आम्ही कसा काळ काढला, काळ आल्यानंतर काय करावं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, वगैरे वगैरे निरनिराळ्या अर्थाने. एक कौतुक शब्दाचा अर्थ सहज आहे. भगवंतानं गोवर्धन कौतुकानं उचलला म्हणजे सहज उचलला. कौतुके कवळिता मुठी ज्ञानेश्वरीत वर्णन आहे.
कौतुक शब्द आणि त्याच्या अनुषंगाचे शब्द 55 आले ज्ञानेश्वरीत. त्यातलं एक कौतुक. कौतिके कवळिता मुठी, जिये 14 भुवने ठेकुटी, तिये भ्रांती धाकुटी वाल्ही दुल्ही. बरं का, वाल्ही दुल्ही. माऊलींनी सांगितलं, भगवान सांगतात हे काम क्रोध इतके भयानक आहेत, इतके भयानक आहेत की त्यांची एक छोटी बहीण आहे, लाडकी बहीण आहे. बहीण म्हणा, मुलगी म्हणा, काहीतरी आहे. वाल्ही दुल्ही. वाल्ही म्हणजे प्रेमाची, दुल्ही म्हणजे छोटी बहीण किंवा मुलगी. अशी वाल्ही दुल्ही एक छोटी बहीण आहे. कोणाची? काम क्रोधाची. कोण आहे? भ्रांती. आणि ती एवढी छोटी असून ती काय करते माहिती का? कौतुके कवळता मोठी, जिये 14 भुवने ठेकुटी. 14 भुवनांचं हे ब्रह्मांड आहे. वर 7 भुवन आणि खाली 7 आहेत. वर आहेत भूलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, वैकुंठ कैलास त्याच्यावरती आहे. आणि खाली अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. हे 14 भुवने ही काम क्रोधाची वाल्ही दुल्ही बहीण मुठीत कवळती आपल्याला, असं धरती. आपण एखादं चॉकलेट धरल्यासारखं. आणि ते मुठीत धरताना तिच्या मुठीत हे मोकळंच राहतंय. 14 भुवनाचं हे ब्रह्मांड ते मोकळं राहतंय, ते काही दाटत नाही आहे. म्हणजे तिची मूठ एवढी आहे की 14 भुवनाला कवळते. म्हणजे हे सगळं भ्रांतीचं जग बनलं आहे. एकीकडून आश्चर्य आहे, एकीकडून चमत्कार आहे, आणि एकीकडून तिला सहज आहे मुठीत कवळ. कौतिके कवळिता मुठीत, जे 14 भुवने चोखडी, ते भ्रांती तव धाकुटी वाल्ही दुल्ही, असं म्हटलं. कौतुक म्हणजे आश्चर्य आहे, कौतुक म्हणजे चमत्कार आहे. तिच्याकडून हे कवळणं सहज आहे. पण आपल्याकडून छातीला धडकी भरायचं की एवढं 14 भुवनाचं ब्रह्मांड ती मुठीत कवळते, आणि तिच्या मुठीत ठेकुटे होतं, ते छोटं होतंय. मग अजून काही बसेल त्याच्यात तिच्या मुठीत, तर तिच्याकरता ते सहज आहे, तिच्याकरता ते सहज आहे. अशा अनेक अर्थाने आलेला जो कौतुक शब्द आहे, तर तुकाराम महाराजांनी कौतुकाची सृष्टी कौतुकेची केले कष्टी, हे 2 वेळा कौतुक शब्द वापरला. तो कुठल्या अर्थाने वापरला याचं चिंतन करणं आवश्यक आहे. तर 1-2 गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे विचार करणाऱ्या साधकाकडून, एक गोष्ट आहे निर्माण करणाऱ्या भगवंताकडून, निर्माण करणाऱ्या भगवंताकडून, आणि एक आहे निर्माण झालेल्या सृष्टीकडून. सृष्टीकडून बरं का, विचार करणाऱ्या साधकाकडून सृष्टी हा एक चमत्कार आहे. बरं का, एक चमत्कार आहे. लोक म्हणतात आम्ही एक चमत्कार पाहिला, आम्ही एक चमत्कार पाहिला, आम्ही एक चमत्कार पाहिला. अरे सृष्टीत प्रत्येक गोष्ट चमत्कारिक आहे, प्रत्येक गोष्टी चमत्कारिक आहे. सहज काहीच नाही आहे, काही नाही. पाणी घातलं, खत घातलं, आणि एवढं मोहरी, एवढं बीज पेरलं की प्रचंड 4-5 एकर जमीन व्यापून टाकलेला वटवृक्ष तयार होतो. हा त्या बीजात नव्हता काय? आणि बीजकणू वसे वटा माझी, जैसा बीजी असे रुखू, असं म्हटलं. तर आश्चर्य की नाही हे सांगा? आश्चर्य आहे. मनुष्याच्या शरीरातला पदार्थ, एक जीन्स, एक गुणसूत्र, एक थोडंसं छोटंसं बीज, आणि त्यापासून त्याच्यापेक्षा धिप्पाड, त्याच्या स्वभावाचा, त्याच्यापेक्षा बुद्धिमान असा 6 फुटाचा मुलगा तयार होतो की नाही? कसा तयार करतो? काही प्रक्रिया आहे का आपल्याजवळ असं करण्याची? चमत्कार आहे, सृष्टीचा चमत्कार आहे. सृष्टी प्रचंड आहे, अथांग आहे. माणसाच्या दृष्टीने चमत्कार आहे. भगवंताच्या दृष्टीनं, भगवंताकडून पाहिलं सहज आहे, सहज सहज. कारण भगवंतानं विश्व रचताना काय असं केलंय काय? ही पाथर्डी आहे, हे नगर आहे, हे पुणे आहे, हे मुंबई आहे, हे दिल्ली आहे, हे पाटणा शहर आहे, हे अमुक आहेत, असं नाही. सृष्टी निर्माण करताना
ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि त्याच्याकडून सृष्टी सहज निर्माण केली, फटकन निर्माण झाली एका क्षणात, त्याला काळच लागला नाही. भगवंताकडून सहज आहे, सहज आहे. जेणे हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. ऐसा कृपेचा सागर. केवढा असेल तो, कसा असेल, तर त्याच्याकडून सृष्टीचं निर्माण सहज आहे. आपल्याकडून सृष्टी म्हणजे एक चमत्कार आहे, आणि ही सृष्टी जी घडली ते सहज आहे, अगदी काय आश्चर्यकारक आहे, आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारची आश्चर्यकारक सृष्टी आपण पाहत आहोत. ऐका आता, इथपर्यंत आलो आपण पाहत आहोत. पण आपण कधीतरी या सृष्टीच्या अथांगत्वाचा विचार करतो का? विचार करत नाही. पण ज्या वेळेला आपण आपल्या कल्याणाचा खरा विचार करायला लागतो, खरोखर बरं का, पैसा मिळाला म्हणजे कल्याण, लग्न झालं म्हणजे कल्याण, नोकरी लागली म्हणजे कल्याण, ते नाही. हे शरीर पडणार आहे, आपल्याला कुठेतरी जावं लागणार आहे. हे काय आहे सगळं? कुठे जावं लागणार? काय करावं लागणार? दुःख कशात आहे? सुख कशात आहे? सुखदुःखाच्या व्याख्या काय आहेत? जीवाचं काय होतं गेल्यानंतर? असा आपल्या आत्मकल्याणाचा विचार जेव्हा डोक्यात येतो, त्यावेळेला इथून मागचा इतिहास आहे, गुरु आणि शिष्याच्या संवादातला, सिद्ध आणि साधकांच्या संवादातला, परमात्मा आणि भक्त यांच्या संवादातला एक सिद्धांत आहे की मनुष्य आधी सृष्टीचा विचार करतो, की सृष्टी कोणी निर्माण केली, कशाकरता निर्माण केली, याचं स्वरूप काय आहे, याचा निर्माता कुठे आहे, याच्या आत बसून केलं आहे का, बाहेर उभं राहून केलं आहे का, लांबून कुठं संकल्पना केलं, काय केलं आहे नेमकं, अशी गोष्ट आहे. कारण आहे त्याचं सृष्टीचा विचार. श्रीमद भागवताच्या कथेला दुसऱ्या स्कंदातून जिथे सुरुवात झाली, पहिल्या स्कंदात आल्यात कथा, अधिकार लीला आली, वेदव्यास कोण आहे, शुकदेव कोण आहे, परीक्षित कोण आहे, त्याचा वंश, त्याचे पूर्वज कोण आहेत, वगैरे वगैरे सगळं आलं. पण दुसऱ्या याच्या जेव्हा साधना प्रकरणाला सुरुवात केली शुकदेवांनी, तेव्हा प्रश्न विचारला, तर पहिल्याचा प्रश्न सृष्टीचा आहे. सृष्टीचा आहे का, मला उद्धार करायचा आहे, मला परमेश्वर मिळवायचा आहे, आणि माझ्यात परमेश्वराच्या मध्ये सगळं प्रचंड सृष्टी आड आहे, तो पलीकडे कुठं बसला कोणाला माहिती. म्हणून सृष्टीचं विचारायचं, आणि सृष्टीच्या वेळेत सृष्टीचं वर्णन सांगता सांगताच पुढे भगवंताने कशी निर्माण केली त्याचं वर्णन आहे, तिकडं आपण नाही जात. तर हे सृष्टीचं विचारणा केलेली आहे, विचारणा केलेली आहे. म्हणजे आपल्या कल्याणाच्या मार्गाला जाताना आपल्या देहाचा एक विचार करावा लागतो, संसाराचा एक विचार करावा लागतो, आणि संसाराच्या अनुषंगाने सृष्टी जे निवृत्त करायचे, जे बाजूला सारायचे, त्याचा विचार करावा लागतो. आणि मग जे घ्यायचे, जे अलीकडं आणायचे, जे स्वीकारायचे आणि जे व्हायचे, आपल्याला ज्याचा स्वीकार प्राप्ती करायची, म्हणजे प्राप्ती करायची, स्वीकार करायचा, आणि आपल्याला तद्रूप व्हायचं आहे, त्याचा विचार नंतर करावा लागतो. आधी प्रतिबंध म्हणून सूक्ष्म स्थूळ शरीर, कुटुंब, संसार 150 वर्षाचा, आणि अनेकांचे संसार ज्या छाटलेले आहेत, ती प्रचंड भरली, खचखचून संसाराने भरलेली सृष्टी, याचा विचार येतो. आणि याचा विचार करता करता मनुष्य आश्चर्यात जातो, मनुष्य कुतूहलात जातो. कधी कधी त्याला फार अवघड वाटतं हे. मी ज्या वेळेला ज्ञानेश्वर वाचताना पहिल्यांदा 15वा अध्याय वाचला, तेव्हा मी चक्रावून गेलो, माझं डोकं दुखायला लागलं. इतकं प्रचंड जे वर्णन आहे, ऊर्ध्वमूलवध शाख अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा वगैरे वगैरे, तर ते सगळं वर्णन वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर वाटलं हे कधी कळणार आपल्याला. डोळ्यापुढे अंधारी आली. पण त्याच्याच पुढच्या श्लोकात सांगितलं, नरूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. सृष्टीचं मूळ स्वरूप आणि दिसणाऱ्या स्वरूपाचं निराकरण करण्याचा उपाय हे
गोष्टी जेव्हा त्या पुढच्या श्लोकात आल्या तेव्हा म्हणलं मला कळलं काय नाही कळलं काय, खोटच तर आहे. पण तोही माझा भ्रम होता. खोटं सुद्धा बाजूला सारण्याकरता माणसाला प्रयास करावा लागतो. साप दोरी आहे कळून घ्यावं लागतं आणि मग भय जातं. नाही तर दोरीवर भासणारा साप जरी खरा नसला तरी पाहिल्यानंतर जर आपल्याला जुलाब सुरू होत असेल आणि आपण धावता धावता पडून आपलं तोंड फुटत असेल तर त्याचा परिणाम खरा आहे ना. म्हणून तो परिणाम हे करण्याकरता त्याचं खोटेपण नीट कळलं पाहिजे आणि नीट कळवून घेतलं पाहिजे. आणि एवढंच कर्तव्य माणसाला जीवनात आहे की जे आहे म्हैस रेडा जे आहे ते तसं कळलं पाहिजे. शरीराबद्दल, सृष्टीबद्दल, भगवंताबद्दल, जीव, जगत और जगदीश या 3 गोष्टी जशाच्या तशा कळल्या पाहिजे. नाहीतर मग मूळशीचे दुःख तुकाराम महाराज म्हणले असं होईल. तर या सृष्टीचा विचार करता करता तुकाराम महाराज आपल्या मनाला म्हणा किंवा साधकाला म्हणा उपदेश करताना म्हणतात ही कौतुकाची सृष्टी आहे. आपण बोललो आपल्याकडून चमत्कार, सृष्टीच्या दृष्टीने आश्चर्य आणि भगवंताच्या दृष्टीने सहज. भगवंताने एक ओढणी घेतली, आपल्या तोंडावर पांघरून घेतलं आणि बसलाय तो. या सृष्टीचं पांघरून घेतलं. आत तो आहे, शरीराच्या आत आहे, मनाच्या आत आहे, सृष्टीत आहे, प्रत्येक प्राणी मात्रात आहे, प्रत्येक कणाकणात. हां, एक राई के 100 हिस्से उसमें भी मेरा मौला वसे. नाथ महाराजांनी म्हटलं एका मोहरीचे 100 तुकडे करा पण प्रत्येक कणात माझा प्रभू बसलेला आहे. अशी गोष्ट आहे. म्हणजे तो पांघरून घेऊन बसला. हे असो ईश्वरू सकळ भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतर उल्हासत असे. कितीही प्रमाणात कितीतरी बोलावं तेवढं थोडंच आहे. असा तो परमात्मा आहे. तर या त्याच्याकडून ही सृष्टी म्हणजे सहज आहे. काय आहे त्याला त्याच्याकडून. अशा प्रकारच्या सृष्टीचा विचार करताना तुकाराम महाराज म्हणतात कौतुकाची सृष्टी. तर तुकाराम महाराजांच्या इथल्या कौतुक शब्दाचा अर्थ आहे की जिचं आकलन आपल्याला होत नाही अशी चमत्काराची आश्चर्याची सृष्टी. नवल देखिले आजी नवलमी आले राणी, नवल उदेला चंडांशो. जसे नवरस साहित्यात आहेत ना, नवरस आहेत, पुढे भक्तिरस आहे, प्रेमरस आहे वगैरे. तर त्या नवरसात एक अद्भुत रस आहे. अद्भुत रस म्हणजे आश्चर्यकारक. आणि हा अद्भुत रस आणि शांत रस ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या 11व्या अध्यायात आलेत बरं का. हां काय अद्भुत आला आहे पाहुणेरा, शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, येराई रसा पाती करा झाला माने. तसं सृष्टी म्हणजे अद्भुत रस आहे. या अद्भुत रसातून बाहेर आपल्याला निघायचं आहे. तर हा जो अद्भुत रस आहे म्हणजे कौतुकाची सृष्टी. पण आणखी एक गोष्टीचा विचार आहे की पाहताना आश्चर्य, कुतूहल, नवीन, मौज. चला आता ट्रिपला जाऊ आपण. काय ते वेरूळचे लेणे कसे आहेत, तिथून उंचावरून धबधबा कसा पडतो आहे, हे कसं आश्चर्य आहे. तो गोल घुमट कसा आहे, इथल्या भिंतीजवळ छोटा आवाज ऐकला की तिकडच्या भिंतीजवळ खूप अंतरावर तसाच आवाज आपल्याला येतो. हे काय आश्चर्य आहे. आज शास्त्रज्ञ एवढा प्रयत्न करतात पण 9-10 आश्चर्य त्यांच्याकडे अजूनही आहेत की त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही. ही सृष्टी कौतुकाची नाही तर काय. सामान्यापासून विद्वानापर्यंत कुणालाच तिचं थांग पत्ता अजून लागलाच नाही. काय ते कौतुकाची. आणि एकीकडून कौतुकाचा एक अजून न सांगितलेला अर्थ आहे की कौतुक म्हणजे खोटं, मिथ्या कौतुक. अहो तुम्ही त्या लहान मुलाला असं म्हणत होते, मला मग वाघ दिसला आणि मग मी घाबरलो आणि मग असं झालं आणि मग तसं झालं आणि तो बोलायला लागला. एवढं खरं असतं का? अहो ते म्हणजे लहान मुलाला कौतुकाने बोलावं लागतं.
त्याचं मन रंजविण्यासाठी कौतुक करावं लागतं, दुसरं काय. कौतुक म्हणजे मिथ्या. मिथ्या म्हणजे वाटायला सत्य, असायला मिथ्या, विचार करायला चमत्कार, बोलायला आश्चर्य, भगवंताला सहजता. पण आता अध्यात्म सिद्धांताच्या दृष्टीनं हे जग सगळं खोटं आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं म्हटलं. जग खोटं आहे, खोटी सृष्टी. आपल्याला स्वप्नात चमत्कार दिसतो की नाही, जागा झाल्यावर काय असतं, खोटंच असतं. तसे प्रत्येकाला पडणारं दीर्घ स्वप्नच आहे. संतांच्या भगवंताच्या दृष्टीनं स्वप्न आहे, म्हणून हे खोटं आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की विश्व आहे, एक घडीभर आपल्याला नवल वाटतं, त्याचे निरनिराळे अर्थ आपण पाहतो, पण शेवटी याचं बेनिफिट आपल्याला काय मिळतं तर कौतुकेची केले कष्टी. शेवटी या सृष्टीत आपल्याला कष्टी होऊनच जावं लागतं, दुःखीच व्हावं लागतं. कारण या इथलं सुख टिकणारं नाही, ते सुखही खोटं आहे. आणि कौतुकेची केले कष्टी, या कौतुकाच्या सृष्टीत म्हणजे या खोट्या सृष्टीत जे आपल्याला कष्टीपणा होतं, दुःख होतं, ते दुःखसुद्धा खोटंच आहे. कौतुकाच्या सृष्टीतून कौतुकेची केले कष्टी म्हणजे दुःखही पण खोटंच आहे. खोट्या दुःखाला काय करावं, नाही त्याला बाजूला करावं लागतं. कौतुकेची केले कष्टी. तर या कौतुकाच्या सृष्टीतून बाहेर निघल्याशिवाय हे कौतुकाचं कष्टी पण थांबणार नाही, आणि कष्टी पण थांबल्याशिवाय जीव सुखी होणार नाही. म्हणून काय करावं लागेल, मोडे तरी भले खेळ, फाके फाकिल्या कोल्हाळ. मोडे तरी भले खेळ. हां, तुकाराम महाराज त्या गोपाळांचं रूपक करताना सगळे जमले, खेळ खेळायला लागले. खूप खेळले, खूप कुदले. हमा मारे पोरा, हमा मारे वगैरे वगैरे, हमामा, हुंबरी, विटी, दांडू, चेंडू, लगोरी, सगळे खेळले. खेळ थकतच ना माणूस, थकले. खेळ सुरू करताना कुतूहल आहे, सुरू केल्यावर आनंद आहे, खेळताना आपल्या हिमतीची बाजी लागते, त्यात जिंकतो, आनंद होतो, सगळं होतं. पण खेळ थकल्यावर काय म्हणतात पोरं, तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. आता खेळ मोडून टाका म्हणे, खेळ संपवावा. आणि खेळल्याच्या मुळे जे कष्ट होतात ते कष्ट त्याच्या नंतरच्या विश्रांतीनं शमतात. तर हा जीव या सृष्टीत 84 लक्ष योनीमध्ये खाली वर उलटं पालटं इकडं तिकडं करता नरक स्वरक, इकडून थप्पड मारली की तिकडून हॉलीबॉल जसं असतं त्याप्रमाणे अशा प्रकारचं जीव थकून जातो, त्याला विश्रांतीची गरज आहे. तुकाराम महाराजांचा मोडे तरी भले खेळ. जीवनात ऐका, यात रमून जाणं उपयोगी नाही, यात कष्टी होऊन रडत बसणंही उपयोग नाही. मागचे ऋणानुबंध पाहून याच्यावर दंड ठोक, त्याच्यावर धावून जा, त्याला वसवस कर, अशा प्रकारचं कुत्र्यासारखं कर्म करूनही उपयोग नाही. दुसऱ्यावर वसवस करून उपयोग नाही, म्हणजे काम क्रोधाच्या ताब्यात जाऊन उपयोग नाही. यात रमून बरं आहे, हे असं आहे, ते असं आहे, गोड लागतंय असं म्हणूनही मूर्खपणाचं आहे. आणि कष्टी होऊन रडत बसणंही चांगलं नाही. या सगळ्यातून या कौतुकाला जाणलं पाहिजे. आणि हे जाणून हा खेळ मोडला पाहिजे, म्हणजे याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आता कौतुक जर खेळ आहे तर कौतुक म्हणजे मिथ्या आहे असा अर्थ त्यात निघतो. तर मोडे तरी भले खेळ, काय कसं खेळ मोडायचा, फाके फाकिल्या कोल्हाळ म्हणजे आपल्या भोवताली या सृष्टीचा कोल्हाळ म्हणजे हलकल्लोळ आपण जो करून घेतला आहे. कशाचा, पहिल्यांदा शरीराचा आहे. कान इकडं वळतात, डोळे इकडं वळतात, रसनेला रस चाखला लागतो, झोप आली की झोप येते, पुढे विनोद करा वाटतो, खाय प्यायला चांगलं असावं वाटतं, आपला अहंकार दृढ होतो. हा एक इंद्रियांनी कोल्हाळच घातला आहे, निवांतपणा मोडून टाकला आहे इंद्रियांनी.
सगळी इंद्रिय बंद करून अगदी एकांतात कुठं टाचणीसुद्धा पडत नाही अशा ठिकाणी जेवून साधना करा, चुप साधना करा. किती आनंद येतो एकाग्रतेत. त्या आनंदाला जोडा नसतो. पण नाही, माणसाला करमतच नाही. बाहेर जाऊन बसेल, इकडं होईल, टी व्ही लावून देईल मोठ्या आवाजात, मोठ्या आवाजात. निवांतपणा सुखाचा असून हलकल्लोळाच्या वाईट सवयीनं माणसाला त्याच्यापासून निभत नाही अशी गोष्ट झाली आहे. ही गोष्ट फार धोक्याची आहे. एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस होऊ सदा शिव सदा. म्हणून इंद्रियांचा कोल्हाळ, इंद्रिय हलकल्लोळ करतात. आणि बाहेर परिवाराचा कोल्हाळ. बायको आहेत, कोणाला एक असते, कोणाला दोन असतात, कोणाला 2-4 पोरं असतात, एकीचे असतात, दोघाचे असतात, भांडतात. सगळं करावं लागतं. शेजारी पाजारी असतात, गल्लीतले लोक असतात, गावातले असतात. आणि आता ऑनलाईननं सगळ्यांशी संपर्क असल्यामुळे कोणाचा संपर्क किती वाढलेला आहे, कोणाचा ग्रुप किती वृद्धिंगत झाला आहे, काही बोलायचंच काम नाही. आणि कोणाचंही काही रोज येऊन कळतं आहे. पूर्वी सुखाची गोष्टी होती. आम्ही एका खेड्यात होतो, जाटदेवळ्यात. आणि फार आलं तर पाथर्डीत यायचं वर्षातून एखाद्या वेळेला. म्हणजे जाटदेवळण पाथर्डी हे 2 गावं एवढंच आमचं जग. त्याच्या पुढं जग आहे हा माहितीच नव्हतं. मग पुढं पुढं एक एक कळायला लागलं. आता बरंच कळायला लागलं आहे. विनोदाचा भाग सोडा. परंतु अशा प्रकारचं हे जो कोल्हाळ आहे परिवार, इंद्रियांचा, परिवाराचा, परिसरातला हा जो कोल्हाळ आहे, तुकाराम महाराजांचा फाकील्या फाके, हा कोल्हाळ फाकवावा लागतो. आपल्याला जर पोरं गोळा करायची सवय असली, पोरं आले आणि खूप धिंगाणा करायला लागले, ते हाऊस पिटली, आता कंटाळा यायला लागला, थकल्यासारखं झालं, डोळ्यावर झोप येऊ लागली, अरे जा घरी. ते काही जाते, बाबा थांबा थोडं, आम्हाला हे सांगा, आम्हाला इथे खेळू द्या, असं काहीतरी करून धिंगाणा करायला सुरुवात करतात. त्यावेळेला त्यानं एक गोष्ट सांगायची, इथं थोड्या वेळेला या बोळीत साप गेलाय बरं का, पळा बरं लवकर. मग म्हणत पळून जातात. फाके फाकील्या कोल्हाळ त्यांना पसरवून द्यायचं. त्याप्रमाणे या जगात आल्यानंतर साधकाला तुकाराम महाराज म्हणतात की बाबा ही कौतुकाची सृष्टी आहे आणि त्याच्यात तू कष्टी होऊन आलास तर सृष्टी मिथ्या आहे आणि तुझं कष्ट पण मिथ्या आहे, तुझं कष्टीपण. पण हे मिथ्या जरी घालवायचं असलं तरी फाके फाकीला कोल्हाळ हालून आपल्याला जाग केल्यावर किती अवघड स्वप्न पडत असलं, खडतर पडत असलं तरी एकदम निघून जातं. त्याप्रमाणे आपण या उपाधीचा त्याग केला पाहिजे, उपाधीचा संबंध तोडला पाहिजे, उपाधीचा संबंध विच्छेद जाणला पाहिजे. अशी गोष्ट आहे, जाणला पाहिजे. आणि असं केल्यानंतर आपण त्यांच्यासारखं न वागल्यावर लोक आपल्यापासून आपोआपच दूर जातात. ते एक म्हणलं की आपण एक करायचं, ते एक म्हणलं की आपण ते करायचं. आपल्या संगती त्यांना नको वाटली की चालले बाहेर. ते बाहेर लांब गेले की आपण झालो निवांत. हां, म्हणून मोडे तरी बरा खेळ, भले खेळ. खेळ मोडायचा असला हा आपल्या भोवतालच्या उपाधीच्या गोंगाटाचा खेळ जर मोडायचा असला तर कोल्हाळ फाकवायचा. म्हणजे आपण ज्यांची ज्यांची संगती सुखाकरता म्हणून, माझे म्हणून, मी म्हणून अशा प्रकारची केली, ते माझं नाही, ते मी नाही असं जाणून त्या ठिकाणी त्या कोल्हाळाला फाकवून द्यायचं. तर फाके फाकीला कोल्हाळ हा एक उपाय आहे, हे साधन सांगितलं. 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात, जाणण्यासाठी केले कष्टी काय नाही, जाणण्यासाठी भय सामावले पोटी. जाणण्यासाठी भय सामावले पोटी काय आहे तर आपल्याला जसं जसं कळायला लागतं तसतसं आपल्याला भय वाटायला लागतं. साधक आहे ना, मग त्याला संसाराचं भय आहे, संसाराचं भय आहे त्याला. आणि तुकाराम महाराज म्हणतात, अरे नलगे भ्यावे संसारात भेऊच नको म्हणे.
तर हे संसाराचं भय आलं कशाने? तर भय जाणण्यातून भय येतं. म्हणे जाणण्यासाठी भय सामावले पोटी. आपल्या पोटाचा धसका घेतला तो भयाचा आहे. लहान मूल असतं आणि खाली टाकलं की रडतं, त्याला भीती वाटतं, त्याला भाऊ वाटतं, भूक लागतं, काय होतं ते होतं, पण ते रडतं. आणि आईने मांडीवर घेतलं की ते शांत होतं. पुढं स्तनपान दिलं, त्याला खेळवलं, त्याला निजवलं, त्याला पाळणा गेला, त्याला अंगाई गीत घातलं, तर मग ते काय दुधात साखरच आहे, रत्नकांचन योग आहे. मांडीवर घेतलं की थांबतं का? त्याला सुरक्षित वाटतं. हे निर्भय स्थान आहे असं वाटतं, निर्भय स्थान आहे असं वाटतं. त्याप्रमाणे जोपर्यंत माणसाला कळत नाही, संसारी माणसाला, की जन्म मरण किती खडतर आहे, आपण पाप केल्यावर पुढे किती यातना भोगायला मिळणार आहेत, किती प्रवास करावा लागतो या जीवाला, कसा प्रवास आहे मेल्यानंतरचा, 11.5 महिन्याचा 1 वर्षाचा प्रवास कसा आहे, ग्रंथ वाचा आपण, अंगाला एकेका वाक्याला काटा येईल आपल्याला. हे ज्याला कळत नाही, हा ज्याचा विचार करीत नाही, तो संसारात आनंदाने आहे ना, आनंदाने आनंदात राहतो. तुम्ही बघा, प्रत्येक माणसाला मरणं आहेच की नाही? प्रत्येक माणसाला मरणं आहे. मग आजारी पडून दवाखान्यात सिरियस झालेल्या माणसाबद्दलच माणसं काळजी करतात की आता यांचं कसं होईल. काही करा पण यांना जगवलं पाहिजे. पुण्याला ना, मुंबईला ना, किती पैसे लागू द्या, आमची इस्टेट विकू द्या, वित्तापेक्षा जीवित महत्त्वाचं आहे, असं त्याच्याकरता म्हणतात, सिरियस असलेल्या माणसाकरता. पण असं होत नाही का की सिरियस माणूस उलगडतो, त्याच्यातून चांगला होतो, आणि त्याच्याकरता काळजी करणाऱ्याला अटॅक येतो आणि तोच मरून जातो. असं होत नाही का? असं होतं ना. पण होतं काय की ज्याच्या मरणाची, आजाराच्या अतिरेकाने मरणाची शक्यता निर्माण झाली, त्याच्याबद्दलच माणूस विचार करतो, आपल्याबद्दल विचार करतच नाही. मी व्यासपीठावर बसलोय, न जाणो याचा शेवट होण्याच्या आतच माझं काय होईल याची मला कुठं गॅरंटी आहे, आणि तुम्हाला तरी कुठे आहे? कुणालाच नाही. पण आपण गॅरंटी धरून चालतो, व्यवहार करतो. म्हणजे आपल्याला मरणाचं जे भय आहे ते न जाणण्यामुळे ते भय झाकलं गेलेलं आहे, अशी गोष्ट आहे. आणि आपल्याला कळलं 1 वर्षाने मरायचं आहे, 6 महिन्याने मरायचं आहे, उद्या 12 वाजता आपला मृत्यू आहे, असं जर कळलं तर आत्तापासूनच मनुष्य अन्न पाणी सोडील आणि दुपारी 12 वाजण्याच्या ऐवजी रात्री 12 वाजेपर्यंतच मरून जाईल. असं होईल का नाही सांगा? म्हणून मनुष्याला भय जाणण्यासाठी आहे, पण मरणाचं भय जाणणारे भयग्रस्त होतात, आणि जे त्याचा विचारच करीत नाही, ज्यांना कळतच नाही, ते आपले मरणाची वेळ येईपर्यंत खुश राहतात. काय ते त्यांना ठाऊकच नसतं पुढं काय ते. गाडी चालली आपली, 100 गाडी चालली आहे, आत लोक गप्पा मारतायत, टाळ्यावर टाळ्या मारतात, आणि तिकडे ड्रायव्हरचा ताबा सुटलेला आहे, तो प्रयत्न करतो, आणि पुढं दरी आलेली आहे. मग तो ओरडायला लागल्यावर हे जागे होतात, तोपर्यंत यांचं चाललेलं असतं. किंवा फारच जर गुंगले तर शेवटी चित्कार करून सगळ्यांचा एकदम मृत्यूच होतो, दुसरं काही होत नाही. अशीच या सृष्टीची गती आहे, सृष्टीची गती आहे. म्हणून जाणण्यासाठी भय सामावलं, जसं जसं कळत जातं मरणाचं भय, तसं भय भय वाटत जातं. आणि त्याच्याही पुढं सांगतो, जसं जसं वस्तुस्थिती कळत जाते तसं मरण भय नाहीसं होतं. अरे मरण देहाला आहे आणि मी देह नाही हे कळायला लागल्यावर भय गेलं, भय गेलं. की आत्मा दुजे ऐसे मानुनी भय देशे दवडणे जैसे. अभयम जे लक्षण आहे ना, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाचा पहिला श्लोक आणि त्याच्यावरचं विवेचन की अभय काय आहे. तर अभय 2 प्रकारानं सांगितलं आहे. किंवा आत्मा ऐसे दुजे दुजे मानुनी आत्मा ऐसे भय देशे दवडे. एक कर्म सिद्धांतातून निर्भय होता येतं आणि एक तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतातून निर्भय होता येतं. कर्म सिद्धांत असा कसा की कर्माची या मोहरा, बरं का,
कर्माच्या मोहरा अहंकाराला ताब्यात न जाऊ देता संसाराचा दरारा सांडणे येणे. कर्माच्या मोहरा लागून येऊन अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येईल. संसाराचं भय सांडायचं असलं तर प्रत्येक कर्म करताना मी करतो असं म्हणायचं नाही. मी करीत नाही. करणे का करणे आघवे तोच जाणे, विश्वतळ तसे देणे परमात्मे. माझ्याकडून केलं जातं आहे पण मी करीत नाही. हे कर्म याचा करता मी नाही, याचा भोगता मी नाही. अशा प्रकारचं कर्मातून जर आपण बाजूला झालो तर मनबुद्धीतून शरीरातून आपल्याला बाजूला व्हायला मोकळेपणा होतं. संसाराचं भयच निघून जातं. हा कर्म सिद्धांत. आणि दुजे मानोनी आत्मा ऐसे. आपल्याला भय दाखवण्याला जो आला आहे, कोणी शस्त्र घेऊन मारायला आला, एखादा वाघ खायला आला, एखादं भूत येईल असं आपल्याला वाटलं, तर सिद्धांत असा आहे की जे सृष्टीत आहे ते परमात्माच आहे, दुसरं कोणीच नाही. आणि तो परमात्मा माझा आहे किंवा मी आहे. मला भिण्याचं काय कारण आहे? किती जंगल असो, किती अंधार कोठडी असो, किती हिमालय असो, किती दरी असो, काही असो, माझ्याशिवाय किंवा परमेश्वराशिवाय दुसरं काहीच नाही असं, अशी गोष्ट आहे. तो पिपाजी नावाचा राजा होता एक. त्यानं आपल्या गुरूंच्याकडून उपदेश घेतला. पत्नी होती त्याच्याबरोबर. आणि तो राजा आणि त्याची पत्नी गुरूंचा उपदेश घेतला की तू ब्रह्मा आहेस किंवा ही सृष्टी सगळी ईश्वर रूप आहे, परमात्मा या सृष्टीत भरला आहे, याच्यात दुसरं काहीच नाही. भीती वाटायची नाही, काही नाही. उपदेश घेतला. श्रद्धा होती पक्की गुरुचरणावर. अनुभव नाही पण निश्चय पक्का. विश्वास होतो खरी स्वामीवरी सत्ता. गुरूंनी सांगितलंय ना, मग तसंच आहे. आपल्याला वाटलं आपली बुद्धी गाढव आहे, तिला काय कळतंय? तिला काय कळतंय? मग तो यायला निघाला. पत्नी आणि तो निघाला रस्त्यात. आणि रस्त्यातून एक भयंकर ढाण्या वाघ असा झेप घेऊन दरीतून एकदम रस्त्यावर येऊन उभा राहिला समोर. गुर्र 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 करायला लागला. पिपाजी राजाने हात जोडले. पत्नी घाबरायला लागली. तिला खूण केले, घाबरू नकोस म्हणे. अगं आत्ताच गुरुनी सांगितले आपल्याला, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. आहे म्हणून का नाही म्हणून? आहे म्हणून, विद्यमान आहे म्हणून. आपल्याला भ्रमानं काही वाटेल त्याला काय. मग माझ्या गुरूंनी सांगितलंय असं म्हणून तिला बसवलं आणि साष्टांग लोटांगण घातलं. आणि तो राजा म्हणू लागला की प्रभू आज हम पर बड़ी कृपा करी, ये व्याघ्र के रूप में हमें दर्शन दिया. आपण भगवान आहात. मी माझ्या गुरुकडून आता पक्क कळलंय. नामदेव महाराजांना जसं देवाचं प्रेम होतं, वेड होतं, पण विटेवरच देव पाहत होते ते. आणि विसोबा खेचर नावाच्या गुरुकडून आल्यानंतर एक कुत्रं त्यांची पोळी घेऊन चाललं. तिच्या मागे लागले तुपाची वाटी घेऊन की अरे देवा, कोरडी पोळी खाऊ नको, तुझं पोट दुखल, हे तूप घे त्याच्याबरोबर. देव आले होते कुत्र्याच्या रूपानं. पण देव प्रगट झाले. म्हणे ना आम्ही कसं ओळखलं? ते म्हणे तू ज्याच्याकडे लावलं त्यांनी सांगितलं आहे मला हे, म्हणे की जिकडे तिकडे तूच आहेस म्हणून. तसं ते पिपाजी राजे त्या वाघाला म्हणतात की आज माझ्या पुढे आपण आलात, या रूपात आलात, पण मी तुमचं लेकरू असल्यामुळे मला या रूपाचं भिण्याचं काय कारण आहे? मी तुम्हाला नमस्कार करतो. धावा घेऊन झेप घेऊन नरड फोडायला आलेला वाघ शांतपणे उभा राहिला. आणि त्या वाघाने असं मस्तक झुकवलं, निघून गेला. तो वाघ शांत झाला. त्या वाघानं तिथून पुढे अन्न पाणी घेतलं नाही. म्हणजे पिपाजी राजाच्या तत्वज्ञानाच्या बोलण्याचा परिणाम त्याला वाघानं खाल्लं नाही, हेच आश्चर्य आहे. पण हे आश्चर्य नाही, याच्या श्रद्धेच्या आणि निश्चयाच्यामुळे याने उद्गारलेले जे उच्चार आहेत की आप प्रभू हो, आप प्रभू हो, आप प्रभू हो, त्याचा परिणाम त्याच्यावर झाला. त्यांनी क्रूरता सोडली, त्याने अन्न पाणी सोडलं. इतिहास आहे याचा महाराष्ट्रातला काय राजस्थानात कुठेतरी झालेला आहे. तर तो वाघ
7 दिवस राहिला आणि 7 दिवस अन्न पाणी सोडून त्याने देह सोडून दिला. आणि तोच वाघ भगवान शंकरांचं रूप असं त्याचं अस्तित्व होतं. आणि तोच वाघ एका संत रूपानं राजस्थानात नरसिंह मेहता म्हणून एक भक्त म्हणून अंशरूपानं जन्माला आला. पुढे नरसिंह मेहताजींचं जे चरित्र आहे त्या चरित्रात त्यांच्या जन्माच्या पूर्वीची ही कथा सांगितलेली आहे. अशी गोष्ट आहे. तेव्हा गंमत आहे. मी बोलत हे होतं जाणण्यासाठी चिंतन किती असेल याच्यावर असू द्या. जाणण्यासाठी भय साठवले पोटी. ज्याला व्यवहाराचं कळत नाही परमार्थाचं कळत नाही त्याला भय येणारे हेही कळत नाही. म्हणून सामान्य माणसं मृत्यू जरा याचं सगळं भय विसरून प्रपंचात धूमधाम करतायत. जसं 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 या सृष्टीचं भयानकत्व त्यांना कळायला लागतं. कौतुकेची केले कष्टी ना. ज्याचं भयानकत्व कळायला लागतं, मरणाचं, जन्माचं, जरेचं, व्याधीचं, नरकाचं भयानकत्व कळायला लागतं, त्यावेळेला जाणण्यासाठी भय सामावले पोटी. आणि दुसरा अर्थ आहे जाणण्यासाठी. मग तिथून पुढे तो भय वाटून जेव्हा गुरुकडे जातो त्यावेळेला गुरु त्याला अभय देतात. त्याला हे 2 प्रकारचा अभय, कर्माचा आणि ज्ञानाचा आत्ता सांगितल्याप्रमाणे ते सांगतात. त्याला निर्भय करतात. आणि निर्भय करताना गुरु भगवंताला त्याला जाणून देतात की सृष्टी नाही, सृष्टी तर अध्यास आहे, याचा अधिष्ठान भगवान आहे आणि तोच भगवान तुझ्या हृदयात आहे आणि तेच तुझं मूळ स्वरूप आहे. असं जेव्हा सांगायची वेळ येते त्यावेळेला त्याचं भय मग निघून जातं. सामावले पोटी सामावले म्हणजे जिरून गेला असाही अर्थ होतो. आणि सामावले म्हणजे धूमधाम धडाका करायला लागले असाही अर्थ होतो. तर जन्ममरणाची खडतरता आणि सृष्टीचं आश्चर्य जाणता मनुष्य भयभीत होतो आणि कष्टी होतो. आणि ते भय घेऊन जेव्हा सद्गुरूंच्याकडे जातो तेव्हा सद्गुरू त्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात? तुका म्हणे चेता होणे तेची तू आयता. तुका म्हणे चेता होणे ते तूची आयता. यात फार मोठं गम्य सामान्य खरं म्हणजे या एकाच ओळीला एक 2 प्रवचन अशा प्रकारची हवीत असो. तर तुका म्हणे चेता म्हणजे चेतन. हे जे शरीर आहे ना, या शरीरात जे मी 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 अशा प्रकारचं स्फुरण आहे ना आपलं, ते चेतन आहे. ते आत्म्याची चेतन आहे. तसं लोहचुंबक असलं की लोखंड ओढलं जातं आणि लोखंड निगेटिव्ह असलं तर बाजूला फेकलं जातं. अलीकडे येणे किंवा पलीकडे जाणे ही चलनक्रिया लोखंडाला जड असून तेव्हा घडते की लोहचुंबक त्याला ते करायला लावतं. त्याप्रमाणे या शरीरामध्ये बोलता यावं, चालता यावं, डोळ्यांना जिवंतपणे पाहता यावं, हातवारे करता यावेत, चालता यावं, भावना असावेत. हे या शरीरात काय आहे हो? याच्यात काही नाही. मनुष्याचा प्राण गेल्यानंतर तेच शरीर असतं पण काही करीत नाही. त्याला जाळलं तर हुससुद्धा करीत नाही, त्याला वेदनाच होत नाही. पण चेतना असली तर वेदना जाणवते, नाही तर जाणवता नाही. हे झालं की नाही? त्याला चेतना निघून गेली. ही चेतना कोण आहे? तर लोहचुंबकाप्रमाणे आत्म्याचं अस्तित्व यात आहे. आणि ते जे मी कुठेतरी आहे असं जे आपल्याला अनुभवानं वाटतं आहे ते देह नाही आणि इंद्रिय नाही तर मनबुद्धी नाही, सगळ्यांना घुलवणारं फिरवणारं हे आत्मतत्व आहे. आणि ते चेतन आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. आणि जे आपल्या शरीराकरता आपल्या हृदयात आहे तेच जगाच्या पलीकडे ब्रह्मरूपानं आहे. शरीराच्या आत जे आत्मारूपानं आहे तेच सृष्टीच्या पलीकडे किंवा सृष्टीच्या आत लपलेलं ब्रह्मरूपानं आहे. आणि आत्माच ब्रह्म आहे तत्वमसी या महावाक्यानं या 2 ज्ञानाच्या मध्ये त्याला चेतन म्हणजे चेता म्हणतात. भगवंताचं वर्णन शिर्तीनं केलेलं त्यात भगवंताला चेता म्हटलंय. साक्षी चेता केवलो निर्गुणस्य एको देवो सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्षः
सर्वभूतादिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. जवळजवळ 10 प्रकारांनी भगवंताचं वर्णन केलं आहे. तर शेवटचे 4 मुख्य प्रकार सांगताना सांगितले. साक्षी, आपण मनानं, बुद्धीनं आणि शरीरानं इंद्रियानं शरीरानं करणाऱ्या सगळ्या कर्माचे साक्षी तो आहे आत असलेला. आणि चेतना देणाराही तोच आहे, साक्षीत्व करणारा तोच आहे. साक्षी, चेता. आणि तिसरं केवळ निर्गुणस्य, केवळ तो निर्गुण निराकार आहे, तोच ब्रह्म. म्हणून देहच्या आत म्हणून देहाचा प्रतिबंध, आणि सृष्टीच्या पलीकडे म्हणून सृष्टीचा प्रतिबंध. देह सृष्टी दोन्ही गेले की आत्मा ब्रह्म, ब्रह्म आत्मा. तर त्याला म्हणतात तू चेता आहेस, म्हणजे तू आत्मा आहेस बरं का. तुका म्हणे चेता होणे ते तूची आयता. तर तुला तो चेता व्हायचे. तू शरीरालाच मी म्हणून बसलास, जडाला मी म्हणून बसलास, म्हणून दुःखी झालास. तर तुला चेता व्हायचे तर या सृष्टीचा खेळ मोडून टाक, सृष्टीचा आणि देहाचा खेळ मोडून टाक, आणि तू चेता हो. तू चेता झाला की तुला काही व्हायची गरज नाही. तोच आयता आहे, आयत ब्रह्म, रेडीमेड ब्रह्म आहे. अशी गोष्ट आहे. कपडा आणा, तो शिवायला टाका, धुवा, त्याची इस्त्री करा, मग घाला. काहीच नाही, रेडीमेड घ्यायचं आणि घालायचं. एकदा मुंबईला गेलो होतो आणि कीर्तनाला उभं राहायचं आणि पिशवी पाहिली, शर्ट आलाच नाही, शर्ट फेटा आलाच नाही. आता काय करायचं, हे असं उपरण्यावर कीर्तन करायचं. दुसऱ्याचा कपडा वापरू नये कोणी, कसला काही करू नये. मग काय करावं म्हणे. मग गेलो गेले काय शर्ट आणायला, जसा आणला तसा घातला, केलं कीर्तन त्याच्यावर. काय करावं. आयती गोष्ट ज्याप्रमाणे मिळाल्यावर लगेच त्याची प्रक्रिया सुरू होते, त्याप्रमाणे मी कोणातरी ईश्वराला, परमेश्वराला पाया जायचं नाही. गुरु हात ठेवून म्हणतात तोच तू आहेस, तत्वम अशी, तो तू आहेस. म्हणजे होणे ते तू आयता आहे. आयत शब्द भूमिती शास्त्रात असं लांबी जास्त रुंदी कमी असं आहे. तो तिथे इथे आयत हे नाही. आयत म्हणजे तयार असलेलं, रेडीमेड असलेलं. तर भगवंताच्या प्राप्तीला कुठलीही प्रक्रिया नाही, आयत आहे. म्हणून तूच आयता जर तुला कळला तर सृष्टीचा खेळ मोडला. कौतुकाची सृष्टी खोटं आहे ते दूर झालं. मृगजळ दिवसा दिसतं, रात्री कुठे, झोपेत स्वप्न दिसतं, जागृतीत कुठे. त्याप्रमाणे याचं कौतुकाची सृष्टी आणि कौतुकाचं कष्टीपण जाईल, त्याच्यातून जाईल. त्याने हा खेळ मोडला जाईल, सृष्टीचा मेळ, सृष्टीचा मेळ मोडला जाईल. जाणण्यासाठी जर कष्टी केलं तर जाणण्यानेच त्या कष्टीपणातून काढवलं, म्हणजे तत्व ब्रह्म जाणलं जाईल. आणि त्यावेळेला तूच चेता, तुझंच प्रकाशन त्या ठिकाणी करतोस. तर ज्या अविद्येने आणि ज्या देहतादात्म्याने, जे विकारानं तुला सृष्टी आणि देह भासतंय, त्याच्यामुळं कष्टी होतो, ते तूच बाजूला सार. तूच हे सगळा खेळ बाजूला सार, खोटा असलेला. आणि खरं असलेलं तुझं चेतनपण जे आहे तेच तू जाण, आणि तू त्याचं रूप होऊन तूच सुखी हो. दुसरं काहीच नाही इथे, दुसरं काहीच नाही. म्हणून तुका म्हणे चेता होण्याचे तूची आयता. भले तरी मोडे तरी भले खेळ, भले तरी मोडे खेळ फाके फाकीला कोल्हा. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जीवाला परमेश्वराच्या प्राप्तीच्या सुखाकरता प्रतिबंध असलेल्या देहादिक सृष्टीच्या कौतुकाची जाणीव करून देऊन, त्यामुळे माणूस कष्टी कसा होतो आणि ते कष्टीपण घालवल्याकरता याचं खोटेपण कसं कळावं लागतं, आणि ते कळल्यानंतर आपणच आपल्या रूपात कसं परिणत होतो, आणि मग आपण सुखी कसं होतो. संपूर्ण वेदांत ज्ञानाचं जे क्षेत्र आहे किंवा जे प्रांगण आहे, त्याचा सिद्धांत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी सांगितला. अशाच प्रकारे कधीतरी आपल्याला मनुष्यदेहधारी मनुष्याला उपरती व्हावी, प्रपंचाचं वीट यावा, प्रपंचाचा धाक वाटावा, प्रपंचाचं भय वाटावं,
आणि भेदरलेलं मूल धावत जाऊन आईच्या कुशीत रिझतं, आईच्या गळ्याला मिठी मारतं. त्याप्रमाणे भेदरलेल्या आपण भगवंताला किंवा संतांना शरण गेलं पाहिजे. या सगळ्याचा वीट येऊन, सगळ्याला तुच्छ समजून, सगळ्याला बाजूला सारून, सगळ्याला बाजूला करून आपण शरण गेलं पाहिजे. आणि ते अशा प्रकारचा उपदेश करतात. आता हा उपदेश ग्रंथात आहे, अभंगात आहे, आता मी सांगितलं, आपण ऐकला. पण याच्यापेक्षा परफेक्ट प्रतिक्रिया ती आहे की अनुभवी गुरूंच्याकडे जाऊन ते आपल्याला हे सांगतात. हां, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. त्यावेळेला आपलं स्वरूप आपल्याला कळेल. सृष्टी खोटी म्हणून नाहीशी होईल, स्वप्न गेल्याप्रमाणे, मृगजळ गेल्याप्रमाणे. आणि आपणच आपला कष्टीपणा घालून हा खेळ मोडून कौतुकाची सृष्टी नाहीशी करून आपणच आपल्या रूपात रममाण त्या ठिकाणी राहू. ही जीवाची योग्यता आहे. ही जीवाची योग्यता बुद्धीच्या सद्गुरूंच्या साह्यानं आपण करावी आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आपल्यापाशी पोचवण्याचा यथा तथा प्रयत्न करीत झालेली सेवा सद्गुरूंच्या आणि प्रभूंच्या चरणी समर्पण करून आपण इथेच त्या ठिकाणी थांबूया. तुका म्हणे चेता, तुका म्हणे चेता, तुका म्हणे चेता, होने के तुझी आई